बायकांना स्वतःच्या घरातच स्वतःचं मत सुद्धा मांडता येत नाही. हो, एखादी गोष्ट जर मागायची असेल ना त्यांना, तर 10 वेळा विचार करतात त्या. मी इथे परिस्थितीविषयी बोलत नाही, मी फक्त आत्मविश्वासाबद्दल बोलत आहे. आणि स्वतः असं गृहीत धरतात त्या, की हा, मला नाही येत एवढी किंमत किंवा मी कमी आहे. त्यामुळे ना, अशा काही सवयी आहेत का, की ज्यामुळे बायकांचं आयुष्य बदलू शकतं? तर येस, नक्कीच आहेत. आणि अशा कोणत्या सवयी आहेत ना, ते आपण बघूयात. पहिली सवय, नाही म्हणायला शिकणं. प्रत्येकाला हो म्हणणं म्हणजे मी किती चांगली आहे बाबा. कोणाला काही फरक पडत नाही. तुम्ही कोणासाठी कितीही केलं, कितीही काहीही केलं, कसंही केलं, कोणाला काहीच फरक पडत नाही. कोणी तुम्हाला अवॉर्ड देणार आहे ना, त्याचं काही गिफ्ट देणार आहे, काहीच नाही. जर जिथे तुमच्या मनाची, तुमच्या वेळेची, शरीराची फरफट होते ना, प्लीज तिथे थांबा. जर शक्य नसेल ना, ज्यावेळी तुम्हाला पॉसिबलच नाही आहे एखादी गोष्ट, तर बळच तिथं सुद्धा हो म्हणणं असं करतात बायका. झिजतात, अगदी आयुष्यभर झिजतात दुसऱ्यांसाठी. नका करू असं प्लीज. म्हणजे नाही ना शक्य होते तर प्रेमाने सांगा, की सॉरी, मला नाही होणार आहे. नाही म्हणायला शिका. काहीच जड नाही, सुरुवातीला थोडासा त्रास होतो, पण खरंच हे तुमच्या स्वतःसाठी चांगलं आहे. नंबर 2, स्वतःची ओळख तयार करणं. येस, यामध्ये तुम्ही नोकरी करू शकता किंवा व्यवसाय करू शकता, घरगुती व्यवसाय करू शकता, एखादी कला येत असेल तुम्हाला, छंद असेल तो जोपासू शकता. पण स्वतःची ओळख करणं हे खूप गरजेचं आहे. एक फक्त विचार करा ना, की कोणीतरी तुम्हाला तुमच्या नावानिशी ओळखतंय, ना की ही कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी मुलगी आहे किंवा कोणाची तरी आई आहे, असं न म्हणता तुमची स्वतःची ओळख आहे. हे खरंच खूप छान आणि अभिमानाची गोष्ट असते. त्यामुळे स्वतःची ओळख तयार करणं हे खूप गरजेचं आहे. नंबर 3, व्यावहारिक गोष्टी शिकून घेणं. हो, व्यवहार म्हटलं की बायकांच्या पोटात दुखायला लागतं. व्यवहार नकोच म्हणतात बऱ्याचशा बायका, त्यांना व्यवहार आवडत नाही. त्यांचं असं असतं की नवरा आहे ना ते करायला, किंवा वडील आहेत माझे, मोठा भाऊ आहे, ते बघून घेतील. खूप चुकीचं आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट शिकू शकता, लाईट बिल कसं भरायचं, बँकेची कामं असतील ती कशी करायची, बाबा पैसेच टाकायचेत किंवा पैसे काढायचेत. मान्य, आता सगळीकडे ऑनलाईन वगैरे झालं आहे, पण तरीसुद्धा ही कामं येणं म्हणजे हे काही व्यर्थ नाही आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. एक तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, घरातल्या माणसांचा सुद्धा बदलतो, की हां, ही शिकलेली आहे, समजदार आहेत. तुमच्याकडे मग तशा जबाबदारीची कामं सुद्धा सोपवली जातात, कारण ते तुम्हाला येत असतं, तुम्हाला त्यातली जाण असते. म्हणून FDs असतील, SIP असतील, RDs असतील, सेव्हिंग करायचे आहेत बाबा पैसे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी यायला हव्यात. मग एक छोटंसं उदाहरण देते. समज एखाद्या बाईचा नवरा हा आर्मीमध्ये आहे, नेव्हीमध्ये आहेत, 6-6 महिने ती लोक घरी येत नाहीत. पण ती बाई काय फोन करून नवऱ्याला सांगणार आहे का, ओ माझ्या गॅसचा नंबर लावून देताय का? असं तर नाही म्हणणार आहे ना ती. तिलाच करणं आहे ना. मग जबाबदारी आल्यावरच का त्यात पडायचं, म्हणजे का तेव्हाच का शिकायचं? ते आधी आपण शिकूच शकतो ना. नंबर 4, स्वतःची सेविंग ठेवणं. येस, खूप मोठी रक्कम आहे माझ्याकडे, काही गरज नाही, काहीच गरज नाही. माझ्याकडे पैसे कुठून येणार, तुलाच साचवायचेत. ओके, खरंच, पण खूप मोठी रक्कम असण्याची आवश्यकता नाही. पण अगदी 25,000, 30,000, 50,000 इतकी तरी सेविंग ही तुमची स्वतःची असायला हवी. अर्थात ही लगेच एकाच दिवशी येणार नाही, याला तुम्हाला खूप सेविंग करत करत जाऊन ती तेवढी अमाऊंट होणार आहे. आणि घरातल्या गृहिणीला हे अवघड जातं, हे सुद्धा मला मान्य आहे. पण अगदी 100, 200, 500 रुपयांपासून आपण सेविंग करू शकतो. काहीतरी चांगली मोठी गोष्ट स्वतःसाठी घ्यायची आहे बाबा, ती घेऊ शकता. ती जी अमाऊंट आहे, छोटी असू दे, 20,000 असू दे, 30,000 असू दे, ती एखाद्या ठिकाणी गुंतवू पण शकता. नंबर 5, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. माझ्या अत्यंत आवडीची सवय आहे ही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, की खूप छान दिसायचं आहे नाही का, चांगली उंची कपडे घालायचे, हेअरस्टाईलच करायची आहे किंवा मिरवायचंच आहे मेकअप करून, नाही. म्हणजे हा आवडीनिवडीचा भाग झाला. पण स्वतःवरती काम करायचं आहे म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं मला वाटतं. स्वतःवरती काम करणं म्हणजे नक्की काय करायचं आहे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे,
चांगली झोप घ्यायची आहे, चांगला आहार घ्यायचा आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी शिकू शकता, चांगलं चांगलं फीड करू शकता, तुम्ही तुमचे विचार चांगले ठेवू शकता, स्वतःला शिस्त लावू शकता. आणि हेच बाईचं खरं सौंदर्य आहे असं मला वाटतं. या 5 सवयी आहेत ज्या मी तुमच्याबरोबर आता शेअर केल्या. मला मान्य आहे की लगेच एका दिवसात बदल घडणार नाही किंवा एका दिवसात तुम्ही ह्या सवयी सगळ्या लावू शकणार नाही, पण हळूहळू जर बदल केला तर नक्कीच एक दिवस जो तुमच्यामध्ये बदल होईल ना, तो खूप अनोखा असेल, खूप वेगळा असेल आणि खूप चांगला असेल याची मला नक्की खात्री आहे. या सवयींपैकी तुम्हाला कोणती सवय आधीपासूनच आहे हे मला सांगा. या सवयींव्यतिरिक्त सुद्धा आणि एखादी सवय अशी आहे का जी तुम्हाला असं वाटतं की ही सुद्धा प्रत्येक बाईला हवी, तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी शब्द विसावा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. खूप खूप प्रेम.